यानंतर बघूया जिल्ह्यांच्या बातम्या। लोणावळ्यामध्ये काँग्रेसच्या 2 दिवसीय शिबिराला सुरुवात। जिल्हाध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी शहराध्यक्षांनी दर्शवली उपस्थिती। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रभारी रमेश चन्नीथाला, त्याचबरोबर बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदेंची उपस्थिती। सांगलीतील आटपाडीमध्ये टेंभू योजनेचं पाणी येऊनही पाण्याची भीषण परिस्थिती। अजून किती दिवस टँकरने पाणी पुरवठा, ग्रामस्थांचा सवाल। जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हिंगोलीतल्या डोंगरकडा फाटा परिसरामध्ये मराठा समाजाचा रास्ता रोको। नागपूर अकोला राज्य महामार्ग सकल मराठा समाजानं रोखला। लातूरमधून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या एसटी बसेस सुरक्षेच्या कारणास्तव आज बंद। खबरदारी म्हणून मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर शहरांकडे धावणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या। नंदुरबार तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची आमदार केचेंनी केली पाहणी। शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपयांची शासनानं मदत करावी, आमदार केचे यांची मागणी। नागपुरात संत्रा बागांना वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा फटका। झाडाला लागलेलं संत्रा पीक गळून पडल्यानं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल।